या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए.जी. गार्डिनर यांनी लिहिलेला एसे ऑन सेइंग प्लीज या पाठाची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 1. आणि मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर पाहूया ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर A1. Form groups and explain the following words with example. You can take help of your teacher. पहिला आहे ह्युमिलिटी. ह्युमिलिटी म्हणजे मॉडेस्टी, नम्रता. ही विन्स द हार्ट ऑफ एव्हरीबडी विथ हिज ह्युमिलिटी. तो त्याच्या नम्रतेने सर्वांचं हृदय जिंकतो. सेकंड आहे सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान. सेल्फ इस्टीम मेक्स अस अवेअर ऑफ अवर एक्झिस्टन्स. आपला आत्मसन्मान आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. त्यानंतर तिसरा आहे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे फिलिंग ऑफ बीइंग ग्रेटफुल, कृतज्ञतेची भावना. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स शो ग्रॅटिट्यूड फॉर देअर टीचर्स. बहुतांश विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना दर्शवतात. त्यानंतर आहे कर्टसी. कर्टसी मीन्स मॉडेस्ट वे ऑफ हेल्पिंग ऑर लविंग, सौजन्य. कर्टसी इज द लिटिल थिंग दॅट ग्रोज गुड रिलेशनशिप अमॉंग पीपल. सौजन्यामुळं लोकांमध्ये परस्परांमध्ये चांगले संबंध निर्माण केले जातात. जनरॉसिटी. जनरॉसिटीचा अर्थ आहे ग्रेटनेस ऑफ वन्स हार्ट. एखाद्याच्या मनाची उदारता, मनाचा मोठेपणा. जनरॉसिटी ऑफ हिज हार्ट टॉट पीपल टू सर्वाइव्ह इन ॲडवर्स कंडिशन. त्याच्या मनाचा मोठेपणा, त्याची उदारता लोकांना कठीण प्रसंगामध्ये कसं जिवंत राहायचं, कसं जगायचं हे शिकून गेलं. सिम्पथी म्हणजे अंडरस्टँडिंग पीपल्स फिलिंग, एस्पेशली देअर प्रॉब्लेम्स प्रॉपरली. लोकांच्या भावना समजणे. एव्हरीवन शुड फील सिम्पथी फॉर पुअर्स अँड विक्टिम्स. गरिबांप्रती आणि कुठल्या तरी समस्येचे शिकार झालेल्या लोकांप्रती आपण सिम्पथी ठेवली पाहिजे, सहानुभूती बाळगली पाहिजे. एम्पॅथी. एम्पॅथी या ठिकाणी आहे सिम्पथी सारखंच, परंतु हे आहे ॲबिलिटी टू अंडरस्टँड मूड्स ऑफ फिलिंग्स ऑफ अदर्स. लोकांचे मूड्स, लोकांच्या भावना समजण्याची एक कॅपॅसिटी. सम ॲडल्ट्स हॅव ग्रेट एम्पॅथी विथ चिल्ड्रन. काही प्रौढांमध्ये, मोठ्या माणसांमध्ये लहान मुलांच्या समस्या ओळखण्याची एक क्षमता असते. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी आपल्यामध्ये कोणते सॉफ्ट स्किल्स असावे, जसं की रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन कसं असावं, आपण परस्परांशी कसं इंटरॅक्शन ठेवावं, आपल्यामध्ये कुठल्या ॲबिलिटीज असल्या पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स कसं असलं पाहिजे, ह्याबद्दल चर्चा करायची आहे. लीडरशिप, इंटरपर्सनल रिलेशन्स, फ्लेक्झिबिलिटी, ॲडॅप्टेबिलिटी, टीमवर्क, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, work ethics are some of the soft skills. While writing, speaking, we must keep in mind that we have to develop interpersonal relations, so our language should be flexible. Not I, but we. This attitude completes the task successfully. Our nature of solving problems makes the bonds of relationship more tight. Flexibility and adaptability can be our creative abilities, as they encourage us to create something new. We have to respect others' feelings, emotions. Emotional intelligence means to understand feelings of our colleagues properly. All these things are the soft skills that keep the bonds of relationship moving smoothly. तर कामाच्या ठिकाणी आपण असताना फ्लेक्झिबिलिटी, आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. इतरांच्या भावना आपण समजून घेऊ शकलो पाहिजे आणि इतरांच्या भावनेचा आदर करून मी नाही तर आपण अशी जर भावना केली, टीमवर्क ठेवलं, तर आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे आपण अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो आणि चांगले रिलेशन पण आपण एकमेकांमध्ये डेव्हलप करू शकतो. क्वेश्चन A2-1. रीड द टेक्स्ट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स अँड करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट, bitter problems in day-to-day life can be solved by sweet words. Right. True. Great wars could have been avoided by a little courtesy. जे मोठमोठे वॉर्स असतात ते आपण अवॉइड करू शकलो असतो बाय लिटिल कर्टसी,
राईट आहे, बरोबर आहे. ऑब्झर्वन्स ऑफ एटिकेट इन अ नॉर्मल सिच्युएशन इज इम्पॉर्टंट बट मोर इम्पॉर्टंट इज देअर ऑब्झर्वन्स वेन द सिच्युएशन इज ॲडवर्स. ज्या वेळेला आपण एटिकेट्सचा वापर करतो त्यावेळेला नॉर्मल सिच्युएशनपेक्षाही ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती असते तर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण ते एटिकेट्स कसे वापरतो हे महत्त्वाचं आहे. तर हे सेंटेन्स राईट आहे, म्हणजे पहिले तीनही ट्रू आहे. डी, वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू हेल्प अस इन मेकिंग अवर पॅसेज थ्रू लाईफ अनइझी. हे वाक्य चुकीचं आहे. तर वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू हेल्प अस इन मेकिंग अवर पॅसेज थ्रू लाईफ इझी, म्हणजे प्लीज आणि थँक्यू अशा शब्दांचा जर आपण वापर केला तर जीवन जगताना आपल्याला इझी जाईल. या ठिकाणी म्हटलेलं आहे की अनइझी होईल, तर हे वाक्य चुकीचं आहे, डी. आणि शेवटचं ई, द लॉ परमिट्स एनीबडी टू यूज व्हायलेन्स इफ अनादर पर्सन इज डिस्कर्टियस. जर समोरचा व्यक्ती डिस्कर्टियस असेल तर लॉ आपल्याला व्हायलन्स करण्याची परमिशन देतो, तर हे चुकीचं आहे. द लॉ डज नॉट परमिट एनीबडी टू यूज व्हायलेन्स इफ अनादर पर्सन इज डिस्कर्टियस. ऑन सेइंग प्लीज या पाठाची थीम सांगणारी खालील काही वाक्य आहे. तर त्यापैकी कोणती ती वाक्य आहे, कोणती सेंटेन्सेस आहे ते आपल्याला शोधायचे आहे. पहिलं, द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी, सिव्हिलिटी, मोरॅलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल. हा एसे आपल्याला सौजन्य, सिव्हिलिटी सभ्यता, मोरॅलिटी नैतिकता आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी आणि कंट्रोल म्हणजे स्वतःवर संयम शिकवतो. तर हे बरोबर आहे, म्हणजे हे होऊ शकतं पहिलं. बी, द एसे एक्सप्लोर्स द डिफिकल्टी दॅट कॅन बी इन्कर्ड बाय ॲन इंडिव्हिज्युअल व्हेन डीलिंग विथ द पब्लिक. म्हणजे हा एसे अशा काही समस्यांबद्दल शोध घेतो की त्या समस्यांना आपण इन्कर्ड करू शकतो, कमी करू शकतो जर आपण इंडिव्हिज्युअली पब्लिकची डीलिंग केलं तर, म्हणजे आपण जर लोकांशी चर्चा केली तर अशी थीम नाही. सी, वन कॅन कीप वन्स पीस ऑफ माइंड विदाउट हॅव्हिंग टू लोअर देमसेल्स टू द लेवल ऑफ द परस्यूड ऑफेंडर. या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपली पीस ऑफ माइंड ठेवलं पाहिजे, व्यवस्थित ठेवलं पाहिजे. विदाऊट हॅव्हिंग टू लोअर म्हणजे त्याला बिलकुलच लोअर होऊ द्यायचं नाही. ज्या वेळेला कोणी तुम्हाला ऑफेंड करतो, तुमच्यावर कोणी प्रतिहल्ला करतो, तर ज्यावेळेला तुमच्यावर कोणी हल्ला करेल तर तुमचं पीस ऑफ माइंड तुम्ही ढळू द्यायचं नाही. तर हे राईट आहे. डी, people with low self-esteem are generally difficult to work with and they look down upon others to get a feeling of superiority. ज्या लोकांचा आत्मसन्मान, स्वाभिमान कमी असतो ते लोक दुसऱ्यांकडे सुपेरियरिटीच्या नजरेनं बघतात की जणू काही समोरचा आपल्यासोबत भेदभाव करत आहे, तो स्वतःला सुपेरियर समजत आहे, मला इन्फेरियर समजत आहे. तर असा मेसेज या पाठामध्ये आलेला नाही. म्हणून ॲन्सर आहे ए आणि सी. ए, फाइंड द रिझन्स फॉर द लिफ्टमॅन्स अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर. लिफ्टमॅनच्या असभ्य वर्तनाचं काय कारण असेल, काय कारणे असेल, कोणती कारणे असेल. ए, द लिफ्टमॅन गॉट अँग्री अँड हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट ॲज ही हॅड रिफ्यूज टू से टॉप प्लीज. द लिफ्टमॅन रिगार्डेड हिमसेल्फ ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. ही मिस्टूक टू अंडरस्टँड द पॅसेंजर. आता या ठिकाणी कारणं आहेत की लिफ्टमॅन त्या पॅसेंजरला ओळखू शकला नाही, समजू शकला नाही. त्यानंतर त्याला प्लीज म्हटलं नाही म्हणून राग आला. त्यानंतर त्याला असं वाटलं की मी माझ्या पदाने फार छोटा आहे म्हणून मला लोक मान देत नाही असं त्याला वाटलं आणि म्हणून तो अनसिव्हिलाइज झाला. त्याने पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं. आता पाहूया बी. पॅसेंजर ॲरोगंट आणि रूढ बनला, उद्धट बनला, त्याला कारणीभूत काही लोक आहेत. तर ती लोक आहे हाऊसमेड, जिच्यामुळे वाईफ रूढ बनली, वाईफमुळे हजबंड रूढ बनला, हजबंडमुळे पॅसेंजर रूढ बनला, पॅसेंजरमुळे लिफ्टमॅन रूढ झाला, रूढ म्हणजे उद्धट, आणि लिफ्टमॅन परत त्या पॅसेंजरसोबत उद्धटपणे वागला. तर अशी आहे त्या लोकांची चेन. त्या चेनमुळे पॅसेंजर उद्धट बनला. A passenger had wished his boss good morning, but his boss had not wished him good morning in reply. Hence the passenger was upset when he reached the lift.
He was in angry mood and demanded top to the liftman. Instead of showing any courtesy to speak top please. Passenger looked arrogant, but the reason behind this is boss was handpicked by his wife at breakfast. Wife was in anger because of rude nature of cook, and the cook was in anger because she was answered in back by a housemaid. So this chain of bad manners went on spreading from one person to another and ultimately it made a passenger rude. तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या प्रती दाखवलेली असौजन्यशीलता याचा परिणाम असा होतो की दुसराही व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीशी असौजन्यशील पद्धतीने वागतो आणि ही जी चेन आहे बॅड मॅनर्सची ही वाढत जाते. या प्रश्नामध्ये आपण पाहू की वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कंडक्टरचं बिहेवियर कसं आहे. पहिली सिच्युएशन, ज्या वेळेला रायटरचा सेन्सिटिव्ह टो ट्रॅम्पल झाला त्यावेळेला कंडक्टरने सेड सॉरी विथ ॲन ॲपॉलॉजी अँड कर्सी. त्याने अतिशय सौजन्याने क्षमा मागितली. आता दुसरी सिच्युएशन, इन द रेनी सीझन डीलिंग विथ पीपल. पावसामध्ये तो लोकांसोबत कसा वागायचा. ही वूड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन टिप दॅट देअर वॉज रूम इन साईड. जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो लोकांना सांगायचा वरच्या मजल्यावर जायचा आणि त्या डबल डेकर बसमध्ये वरच्या मजल्यावर गेल्यानंतर तो लोकांना म्हणायचा की जर काही प्रॉब्लेम असेल तर खाली या, खाली जागा आहे. तिसरं, डीलिंग विथ ओल्ड पीपल. ओल्ड पीपल विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲन कन्सिडरेट ॲज अ सन. तो म्हाताऱ्या लोकांसोबत असा वागायचा की जणू काही तो त्यांचा मुलगा आहे. डीलिंग विथ चिल्ड्रेन ही वॉज ॲज केअरिंग ॲज फादर. लहान मुलांसोबत तो असा वागायचा की जणू काही तो त्यांचा वडील आहे. डीलिंग विथ यंग पीपल ही ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ यंग पीपल. तो यंग पीपलसोबत काही थट्टामस्करी करायचा. डीलिंग विथ अ ब्लाइंड मॅन ही वूड सेट द ब्लाइंड मॅन डाऊन सेफली अँड टूक हिम अक्रॉस द रोड ऑर अदरवाईज सेफली ऑन हिज वे. एखादा ब्लाइंड मॅन जर असेल तर तो त्याला अतिशय काळजीपूर्वक खाली तर उतरवायचाच, परंतु त्यासोबतच त्या व्यक्तीला तो थोडं दूर पण घेऊन जायचा. त्या व्यक्तीला जिथं कुठं जायचं आहे त्याच्या रोडला तो बरोबर नेऊन सोडायचा. तर तो इतका सौजन्यशील होता. डिस्कस अँड राईट द इम्पॅक्ट ऑफ गुड टेम्पर अँड काइंडलीनेस ऑन द सोसायटी इन द लाईट ऑफ द गुड मॅनर्ड कंडक्टर. चांगल्या स्वभावाच्या लोकांचा आणि त्यांच्या दयाळूपणाचा समाजावर कसा परिणाम पडतो हे आपल्याला कंडक्टरचे उदाहरण घेऊन सांगायचं आहे. Institution of laws and police cannot restore civility in the society, but our good nature, soft behavior can do the same. We learn about the kind and good-natured conductor. He is always cheerful and his gaiety enlightened the hearts of his passengers. He throws love, affection, care for the passengers which could have been spread forward by passengers for another people. As bad manners are infectious, so the good manners are. The conductor infected people by his good behavior. He taught lessons of politeness and courtesy to his passengers, and we can hope the passengers would also teach a lesson of politeness and courtesy to their friends, to their neighbors. In this way, he has worked to restore civility in the society by his good nature. तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं की पोलीस प्रशासन किंवा लॉजच्या इन्स्टिट्यूशन हे सिव्हिलिटीला रिस्टोर करू शकत नाही, त्यासाठी कंडक्टर सारख्या लोकांची समाजाला गरज असते. आणि ज्या प्रकारे वाईट वर्तणूक जशी इन्फेक्ट होते तसंच चांगलं वर्तन हे इन्फेक्ट होते. कंडक्टरच्या माध्यमातून त्याने जे लोकांना चांगलं वर्तन दिलं, चांगली वागणूक दिली, तीच चांगली वागणूक लोक पण दुसऱ्या लोकांना देत असतील आणि अशा प्रकारे तो समाजाचं भलं करतो. समाजामध्ये एक स्टेबिलिटी किंवा सिव्हिलिटी रिस्टोर करण्यासाठी कंडक्टरचं वर्तणूक, कंडक्टरचं बिहेवियर हे अतिशय युजफुल आहे. अ मॉडेस्ट कॉलिंग कॅन बी मेड डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. एक्सप्लेन द स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. नम्रतापूर्वक लोकांना घातलेली साथ ही डिग्निफाईड केल्या जाऊ शकते आपल्या चांगल्या वर्तनाने आणि आपल्या दयाळूपणाने. म्हणजेच काय, तर आपण जर दयाळू असलो आणि आपलं वर्तन जर चांगलं ठेवलं तर आपण भविष्यामध्ये फार महान बनू शकतो. इन ॲन एसे ऑन सेईंग प्लीज वी लर्न द एक्झाम्पल ऑफ वर्ड्सवर्थ
that how he learned a lesson from a poor leech gatherer and dignified himself. Similarly, a modest calling of good natured conductor dignified the life of his passengers and himself also with his good manners and courteous nature. आता मॉडेस्ट कॉलिंगचे या ठिकाणी दोन उदाहरणं आहे. पहिलं आहे वर्ड्सवर्थचं, जो की एक महान असा कवी आहे की त्याने एका लीच गॅदररपासून काही लेसन घेतला. डोक्यातील किडे गॅदर करणाऱ्या व्यक्तीपासून जर तो लेसन घेऊ शकतो तर लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे की प्रत्येकाने लेसन घेतला पाहिजे. तसाच लेसन कंडक्टरच्या वागण्यामधून सुद्धा लोकांनी घेतला पाहिजे. आणि असा जर आपण लेसन घेतला तर भविष्यामध्ये आपण डिग्निफाय होऊ शकतो, मोठं बनू शकतो, महान बनू शकतो. द सर्व्हिस ऑफ द पोलीस इज नेसेसरी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ इन अवर सोसायटी. डू यू थिंक यू रिक्वायर दिस सर्व्हिस फॉर गुड सोशल एन्व्हायरमेंट? डिस्कस. आता पोलिसांची जी सेवा आहे ती समाजामध्ये लॉ निर्धारित करण्यासाठी, लॉ प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे. काय तुम्हाला वाटतं, तुम्हाला पाहिजे का ही सेवा? तर ही सेवा तर आपल्याला पाहिजेच आहे, परंतु केवळ या सेवेनेच भागणार नाही, तर काही अधिकही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या अशा. द सर्व्हिस ऑफ पोलीस इज नेसेसरी ॲज इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सर्व्हिसेस विच प्रोटेक्ट्स पीपल फ्रॉम मटेरियल अटॅक अँड सेव्ह देम फ्रॉम अनप्लेझंट ॲक्ट. We definitely need this service for implementation of law in our society, but beside this, the people's friendly behavior with one another is the most important element that restores civility in the society and makes the life living worth. It is more valuable than police and the law institution. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की पोलीस आणि लॉ इन्स्टिट्यूशनपेक्षा लोकांचे मॅनर्स, लोकांचे एटिकेट्स आणि एकमेकासोबत जी वागण्याची पद्धत आहे ती जर अधिक चांगली असली तरच आपण समाजामध्ये सिव्हिलिटी निर्माण करू शकतो, सभ्यता निर्माण करू शकतो. जी सभ्यता कुठल्याही पोलीस प्रशासनापेक्षा किंवा लॉ इन्स्टिट्यूशनपेक्षाही अधिक परिणामकारकपणे आपण प्रस्थापित करू शकतो. आता आपल्याला कॉलम ए आणि कॉलम बी मध्ये एकमेकांना कॅलोकेट करणाऱ्या शब्दांची आपल्याला जोडी लावायची आहे. कॅलोकेट म्हणजे जनरली जे शब्द एकमेकांसोबत येतात अशा शब्दांना म्हटलेलं आहे कॅलोकेट वर्ड्स. जसं की रेग्युलर, एक्झरसाइज, मिड डे मील, की, कन्सेप्ट, फास्ट फूड, ट्राय हार्ड, रिचली डेकोरेटेड, फ्री टाईम, ट्रॅफिक जॅम, सोशल जस्टिस, वाईल्ड ॲनिमल. ह्या ज्या जोड्या आहेत त्या जनरली एकमेकांसोबत येतात, यांना म्हणतात वर्ड्स शोईंग कॅलोकेशन. या एक्झरसाइजमध्ये आपल्याला पाहायचं आहे की बिग मिस्टेक, बिग सरप्राईज म्हणजे बिग या शब्दाशी कॅलोकेट होणारे शब्द. त्याचप्रमाणे वेल ड्रेस्ड प्रमाणे वेल या शब्दाशी कॅलोकेट होणाऱ्या शब्दांची आपल्याला यादी तयार करायची आहे. बिग मिस्टेक मोठी चूक, बिग सरप्राईज मोठं आश्चर्य, बिग गेम मोठा खेळ, बिग अचिव्हमेंट मोठी उपलब्धी, बिग अवॉर्ड मोठा सन्मान, बिग इव्हेंट मोठा क्षण, बिग अकम्प्लिशमेंट म्हणजे मोठी उपलब्धी किंवा यश, बिग डिसिजन मोठा निर्णय, बिग डिसअपॉइंटमेंट मोठी निराशा. त्याचप्रमाणे वेल ड्रेस्ड म्हणजे चांगल्या ड्रेसमध्ये असलेलं किंवा छानसा ड्रेस परिधान केलेला. वेल लिटअप म्हणजे पुरेसा उजेड असलेला. वेल ब्रॉटअप म्हणजे चांगलं पालनपोषण झालेला. वेल नरिश्ड म्हणजे चांगलं पोषण मूल्य ज्याला मिळालेलं आहे असा. वेल फर्निश म्हणजे फर्निचरने सुसज्ज, साधनांनी सुसज्ज असलेला. वेल सेटल्ड म्हणजे योग्य प्रकारे स्थिर स्थावर झालेला. वेल इक्विप्ड म्हणजे साधनांनी सुसज्ज असलेला. वेल मॅनेज्ड म्हणजे चांगल्या प्रकारे मॅनेज केलेला. वेल पॉलिश्ड म्हणजे उत्तम प्रकारे पॉलिश केल्या गेलेला. या एक्झरसाइजमध्ये आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेल्या शब्दाचा वर्ड क्लास चेंज करून सेंटेन्सेस रीराईट करायचे आहे. वर्ड क्लास चेंज करणे म्हणजे नाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब आणि ॲडवर्ब यामध्ये त्या शब्दाला कन्व्हर्ट करायचं आहे आणि तसं करून सेंटेन्स रीराईट करायचं आहे. ए, लीना वॉज इटिंग अ व्हेरी क्रंची ॲपल अँड ऑब्व्हियसली एन्जॉईंग इट. क्रंच याचं केलं क्रंची. दिस पिक्चर लुक्स कलरफुल, कलरचं केलं कलरफुल. आय एम अफ्रेड दॅट युअर बिहेवियर इज जस्ट नॉट ॲक्सेप्टेबल.
ॲक्सेप्ट याचं केलं ॲक्सेप्टेबल. आय लाईक माय एल्डर ब्रदर, ही इज व्हेरी हेल्पिंग. या ठिकाणी आपण हेल्पफुल असं पण करू शकतो. या एक्झरसाइजमध्ये आपल्याला नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब हा कॉलम कंप्लीट करायचा आहे. दुसऱ्या नंबरचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे अलार्म. अलार्म हा नाऊन आहे, अलार्म हा वर्बसुद्धा आहे, अलार्मिंग ॲडजेक्टिव्ह आहे आणि अलार्मिंगली हे आहे ॲडवर्ब. तर एकाच शब्दाचे नाऊन, त्याचा वर्ब फॉर्म, त्याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म आणि त्याचा ॲडवर्ब फॉर्म आपल्याला करायचा आहे. बघा या ठिकाणी केलेलं आहे. अब्सेन्स, अब्सेंट, अब्सेंट, अब्सेंटली, अलार्म, अलार्म, अलार्मिंग, अलार्मिंगली, अट्रॅक्शन, अट्रॅक्ट, अट्रॅक्टिव्ह, अट्रॅक्टिव्हली, इनेबलर, इनेबल, इनेबिलिटी, इनेबली, ॲडमायरेशन, ॲडमायर, ॲडमिरेबल, ॲडमायरेबली, ॲग्रीमेंट, ॲग्री, ॲग्रीएबल, ॲग्रीएबली, अप्लिकेबिलिटी, अप्लाय, अप्लिकेबल, अप्लिकेबली, अवॉइडन्स, अवॉइड, अवॉइडेबल, अवॉइडेबली, डिफरन्स, डिफर, डिफरंट, डिफरंटली. तर या प्रकारे आपण नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब अशा पद्धतीने सर्व शब्दांना मांडू शकतो. उर्वरित ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.